संपूर्ण देशामध्ये रामनवमीचा उत्साह मोठ्या उत्साहात पार पडला आहे। रामनवमी निमित्त गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव आणि आमगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मांडूदेवी देवस्थानात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 88 जोडपे विवाहबद्ध झाली आहेत। गेल्या 32 वर्षांपासून सूर्यादेव मांडूदेवी देवस्थान समितीच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत असून आतापर्यंत या ठिकाणी 25च्या वर जोडप्यांची विवाह समितीच्या वतीने लग्न लावण्यात आले आहे। इतकेच नव्हे तर प्रत्येक जोडप्यांना या समितीच्या वतीने जीवनाशक्य वस्तूसह भांडे दिले जातात। या समितीच्या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने फुले शाहू आंबेडकर पुरस्काराने या समितीला सन्मानित करण्यात आला आहे। मागील 40 वर्षापासून आम्ही या समितीच्या माध्यमातून जी सूर्यदेव मांडूबाई देवस्थान समिती आहे त्याच्या माध्यमातून 40 वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेत आहोत आणि मागील 32 वर्षापासून आपण या ठिकाणी सर्व जाती सामूहिक विवाह सोहळे घेत आहोत। त्यामध्ये आंतरजातीय विवाह सोहळे सुद्धा होतात आणि महाराष्ट्रातील आपली पहिली एकमेव संस्था आहे की आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी आंतरजातीय विवाह झालेले आहेत, जाती विवाह झालेले आहेत आणि रामनवमीच्या पावन दिवशी हा सर्व जाती सामूहिक विवाह सोहळा असतो, परंतु दरदिवशीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विवाह सोहळे आयोजित केले जातात आणि वर्षाला जवळपास 500 ते 1000 पर्यंत संख्या ही विवाहांची असते। आणि आज मागील 32 वर्षापासून सातत्याने श्री सूर्यादेव मांडूदेवी देवस्थान समिती हा उपक्रम राबवित आहे आणि या माध्यमातून एक समाजातील जे गरीब लोक आहेत त्यांचा पैसा वाचावा, वेळ वाचावा आणि त्यांना आपण मोफत ही सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देतो आणि जवळपास एक सोन्याचं मंगळसूत्र आणि अनेक विविध जवळपास 10,000च्या वरच्या किमतीच्या सर्व वस्तू त्यांना आपण सप्लिमेंट म्हणून या ठिकाणी देत असतो समितीच्या वतीने। मेरा नाम लक्ष्मण चुनलाल भगत है। मैं यहाँ सूर्यादेव मांडूदेवी का ट्रस्ट का सचिव हूँ आणि एकदम जो दुनिया की ताकत नहीं करते हमने विनोद भैया के प्रयास से यानी काम शुरू किए हैं मांडूबाई संस्था में। उनके संस्था से हम लोग पूरे यानी पैसे की बचत होती है, डेकोरेशन की बचत होती है, यानी कोई ज़मीन नहीं बेचना पड़ता, किसी को कुछ नहीं पड़ता। उनके सहयोग से ये पूरा काम हमारे विवाहबद्ध होने जा रहा है। उनसे आह्वान करना चाहेंगे कि सूर्यादेव मांडूदेवी देवस्थान समिति में आकर के विवाहबद्ध हो, ऐसा उनसे आह्वान करना चाहते हैं।